Hello student, me Nate madam. Student, today we have to solve the question paper bridge course test number 2. Test number 2 science 2 ची test number 2 चा ब्रिज कोर्स मधला क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करूया. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज मेड अप ऑफ विच पार्ट्स. सेंट्रल नर्वस सिस्टीम कोणत्या पार्टनी बनलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज मेड अप ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेकंड क्वेश्चन, what is the biogeochemical cycle? The cyclical flow of nutrients within an ecosystem is called the biogeochemical cycle. आता तिसरा प्रश्न, राईट द कोरिलेशन. कोरिलेशन विचारले आपला. प्रोड्युसर ॲटोट्रॉपिक आहे तर कन्झ्युमर कोण असेल तर कन्झ्युमर हेट्रोट्रॉपिक आहे. म्हणजे प्रोड्युसर म्हणजे वनस्पती, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून ते ॲटोट्रॉपिक आहे. आणि बाकीचे सगळे कन्झ्युमर्स जे आहेत ते दुसऱ्यांनी तयार केलेल्या अन्नावर जगतात. मग ते शाकाहारी असतील, मांसाहारी असतील किंवा ते उभयाहारी असतील. कुठल्याही प्रकारचा आहार ते घेत असतील. म्हणजे कदाचित ते ऑम्निवोरस असतील, कॉर्निवोरस असतील किंवा हर्बिवोरस असतील, पण ते कसे असतात, हेट्रोटॉपिक असतात. आता चौथा प्रश्न, इथे एक डायग्रॅम दिली आणि ह्या डायग्रॅमचं आपल्याला नाव लिहायचं आहे. बघा ही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम आहे आणि प्रश्न विचारला आहे, नेम द प्लॅन्ट इन फिगर अँड राईट द मुवमेंट ऑकर्स ॲट द प्लेसेस अदर दॅन वेदर इट हॅज बीन टच. ह्या डायग्रॅमचं नाव काय आहे आणि ह्या डायग्रॅममध्ये जी आपल्याला दिलेली आहे प्लॅन्ट तिची मुवमेंट्स कोणती असते. एक तर द प्लॅन्ट शोन इन फिगर टच मी नॉट, ही टच मी नॉट आहे, तिला मिमासो असं पण म्हणतात, मिमोसा असं पण म्हणतात. आणि हिच्यातली मुवमेंट जी असते इज ग्रोथ इरिलेटिव्ह मुवमेंट्स. कोणती मुवमेंट्स असते, ग्रोथ इरिलेटिव्ह मुवमेंट्स असते. आता क्वेश्चन नंबर 5, राईट ऑड वन आउट. वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला. इस्ट्रोजन, इन्शुलिन, पॅनक्रिज आणि ऑक्सिटोसिन. आता इथे इस्ट्रोजन, इन्शुलिन आणि ऑक्सिटोसिन हे तिघं कोण आहेत तर हे तिघं आहेत हार्मोन्स. आणि पॅनक्रीज हे काय आहे, ही ग्लँड आहे. पॅनक्रीज ही ग्लँड आहे, पण हे तिघं मात्र काय, हार्मोन्स आहेत. पॅनक्रीज इज ऑड वन आउट म्हणून हा वेगळा शब्द आहे. पॅनक्रीज इज ऑड वन आउट बिकॉज इट इज ग्लँड अँड अदर 3 आर द हार्मोन्स. हा क्वेश्चन नंबर 6, कम्प्लीट द फॉलोइंग फ्लोचार्ट. हा फ्लोचार्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. टाईप्स ऑफ नर्व सेल. नर्व सेलच्या टाईप्स आपल्याला विचारलेत. तर मोटर न्यूरॉन्स, सेन्सरी न्यूरॉन्स आणि असोसिएशन न्यूरॉन्स असे नर्व सेलचे 3 टाईप्स आहेत. मोटर न्यूरॉन्स, सेन्सरी न्यूरॉन्स आणि असोसिएशन न्यूरॉन्स. तर क्वेश्चन नंबर 7 बघा, इथे तुम्हाला डेफिनेशन विचारली. डिफाईन कार्बन सायकल. कार्बन सायकलची डेफिनेशन, the circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. म्हणजे सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग, कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग वातावरणातून लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेल्यानंतर परत वातावरणामध्ये कार्बन पुन्हा जातो, ह्या सायकलला म्हणतात कार्बन सायकल. आता क्वेश्चन नंबर 2 बघा, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन. आता आपल्याला ह्या 10 मार्कांचा प्रश्न आहे, 2-2 मार्कांना येणार. तर यातला पहिला प्रश्न तुम्हाला पहिलं काय विचारलं आहे बघा, डिस्टिंग्विश बिटवीन द गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकलची आपल्याला इथं फरक विचारला आहे. अँड अक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट्स मटेरियल इज फाउंड इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आता इथे सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय बघा, अँड अक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल्स इज फाउंड इन सॉइल, सेडिमेंट्स अँड सेडिमेंटरी रॉक्स एक्सेट्रा ऑफ द अर्थ.
आता याचा दुसरा फरक बघा, इन्क्लुड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर एक्सेट्रा. आता याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे बघा, इन्क्लूड सॉइल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस एक्सेट्रा. तर बी बघा, यातला क्वेश्चन नंबर 2 मधला बी, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट आर वेदर ट्रू ऑर फॉल्स. पहिलं स्टेटमेंट बघा, एंडोस्क्रीन ग्लँड्स आर कॉल्ड डक्टलेस ग्लँड. तर एंडोस्क्रीन ग्लँड ही कशी असते, डक्टलेस असते. तर हे सेंटेन्स काय आहे, ट्रू आहे. दुसरं, प्लांट हॅव नर्वस सिस्टीम. तर हे फॉल्स आहे स्टेटमेंट, कारण प्लांटला कोणती पण सिस्टीम नसते. नर्वस सिस्टीम, डायजेशन सिस्टीम असल्या कुठल्याही सिस्टीम प्लांटला नसतात. त्यामुळे हे काय आहे, फॉल्स आहे. ही नर्वस सिस्टीम ह्युमॅन बिईंगमध्ये असते. आता इथे सी मध्ये आणखीन एक आपल्याला आकृती दिली आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. एक डायग्राम आपल्याला दिलेली आहे बघा, ही डायग्राम आहे. या डायग्रामचा आपल्याला ऑब्झर्वेशन करून हे 2 प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. तर कोणते प्रश्न आहेत बघा. फर्स्ट क्वेश्चन, इट व्हॉट्स इंडिकेट द ॲडजस्टंट फिगर. ही कशाची फिगर आहे, काय इंडिकेट करते. तर हा काय आहे, ब्रेन, आणि हा आहे स्पायनल कॉर्ड. ॲडजस्टंट फिगर इज ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डची फिगर आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, वेअर इज स्पायनल कॉर्ड प्लेस्ड हिअर. इथे स्पायनल कॉर्ड कुठे आहे, इथे कुठे बसवलेली आहे. तर स्पायनल कॉर्ड जी आहे ती वर्टिब्रेटल कॉलममध्ये बसवली. बघा, हा जो आहे, हा पाठीचा कणा, त्याला वर्टिब्रेटल कॉलम म्हणतात. आणि ह्या कॉलममध्ये ही दोरीसारखा जो भाग आहे, हा आहे स्पायनल कॉर्डचा. आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा, डी, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आता इथे चार्ट आहे म्हणजे काय, ग्लँड दिले 2 आणि त्यांच्या हार्मोन्स विचारलेले आहेत. तर ओव्हरी कोणता हार्मोन सिक्रेट करते, तर इस्ट्रोजन. आणि पॅरेथायरॉइड हे कुठलं, तर हे आहे पॅरेथॉर्मोनला हे सिक्रेट करतं. म्हणजे हे ओव्हरीचं इस्ट्रोजन आणि पॅरेथायरॉइडचं पॅरेथॉर्मोन. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया, गिव्ह रिझन. एनर्जी फ्लो थ्रू अन इकोसिस्टीम इज वन वे. इकोसिस्टीममधून जी एनर्जी फ्लो होते ती वन वे आहे, एक मार्गाची आहे, एकाच मार्गाने ती फ्लो होते. याचं आपल्याला सायंटिफिक रिझन द्यायचं. आता एनर्जी फ्लो कशी होते, कशी ट्रान्सफर होते एनर्जी एका इकोसिस्टीममध्ये एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे, ते बघूया. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. कोणत्याही इकोसिस्टीममध्ये सूर्य हा काय असतो, एनर्जीचा एक इम्पॉर्टंट सोर्स असतो. आता सूर्याकडनं येणारी जी एनर्जी आहे, सोलर एनर्जी, ती कोण घेतं, तर ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. अन्नाच्या रूपामध्ये हे ग्रीन प्लांट काय करतात, सोलर एनर्जी स्टोअर करत असतात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स दिस एनर्जी इज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट ट्रॉपिक लेवल. डिकम्पोजरपर्यंत हे फूडमधून ही जी सोलर एनर्जी आहे पोहोचेपर्यंत ही सोलर एनर्जी एका ट्रॉपिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत ट्रान्सफर होत जाते, पास होत जाते. आणि सगळ्यात शेवटी ती कुठे जाते, डिकम्पोजरकडे जाते. डिकम्पोजर डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. हे डिकम्पोजर काय करतात, त्यांच्याकडे जी एनर्जी येते ही एनर्जी, त्यातली थोडी एनर्जी ते काय करतात, हीटमध्ये ट्रान्सफर करतात. म्हणजेच सोलर एनर्जी जी आहे ती सूर्याकडून ग्रीन प्लॅनकडे अन्नाच्या रूपात येते आणि ती ग्रीन प्लॅनकडून एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलपर्यंत पोहोचते आणि शेवटी डिकम्पोजरकडे येते. आणि डिकम्पोजर ही सोलर एनर्जी जी आहे त्यातला काही भाग जो आहे, हा काही भाग हीटच्या स्वरूपामध्ये रिलीज करत असते. तरी पण हाऊ एव्हर नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. तरीसुद्धा ही एनर्जी जी आहे, सोलर एनर्जी, ही परत सूर्याला मिळत नाही, सूर्याला दिली जात नाही.
नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. सूर्याला पुन्हा ती रिटर्न केली जात नाही. म्हणजेच काय, हेन्स सच पॅसेज ऑफ एनर्जी इज रिफर्ड टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. आणि म्हणून ही जी एनर्जी आहे ती सूर्याकडून येते ती डिकम्पोजरकडे येते, पण परत ती सूर्याकडे जात नाही. आणि म्हणून ही एनर्जी कशी आहे, रिफर टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट, म्हणून ती वन वे ट्रान्सपोर्ट आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राईट 2 एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन विच आर यू एक्सपिरियन्स. आपण आपल्या जीवनामध्ये रिफ्लेक्स ॲक्शनचे अनेक उदाहरणं पाहत असतो. अगदी महत्त्वाचं म्हणजे आपला हात जर एखाद्या गरम वस्तूला लागला किंवा एखाद्या बर्निंग फ्लेमला लागला तर आपण चटकन तो हात मागे घेतो. ॲज सून ॲज वी टच टू द हॉट ऑब्जेक्ट वी इमिडिएटली टेक अवे अवर हँड. आपण आपला हात काय घेतो, चटकन मागे घेतो. तर हे उदाहरण आहे रिफ्लेक्स ॲक्शनचं. त्याचबरोबर समजा आपल्या पायाला ठेच लागली तर पटकन आपला पाय काय होतो, मागे होतो. किंवा आपल्या शरीराला कोणीतरी, आपण समजा एखाद्या थंड वस्तूला हात लावला, एखाद्या बर्फाला आपण हात लावला किंवा बर्फ आपल्या हातावर पडला तर पटकन आपण काय करतो, हात मागे घेतो. तर अशी अनेक उदाहरणं रिफ्लेक्स ॲक्शनची आपल्या जीवनामध्ये आपण पाहत असतो. आता लास्ट पहा जी, फिल इन द ब्लँक्स. इथं तुम्हाला एक ट्रॉफिक लेवलची डायग्रॅम दिली आहे. तर ह्या ट्रॉफिक लेवलमध्ये बघा आपल्याला काय दिसतं, ओमेनवियर्स हा 3rd ट्रॉफिक लेवल आहे, कार्निवोर्स हे 2nd ट्रॉफिक लेवल आहे, हर्बिवोर्स हा 1st ट्रॉफिक लेवल आहे. ऑल प्रोड्युसर इन द इकोसिस्टीम म्हणजे प्लांट हे प्रोड्युसर आहेत. आता याच आपण जर बॉटम टू टॉप गेलो तर आपल्याला पिरॅमिड दिसून येतं. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो कोण असतो तो प्रोड्युसर्स असतात, म्हणजे वनस्पती. या इकोसिस्टीममध्ये सगळे जे प्रोड्युसर्स असतात ते वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि तेच अन्न इतर जे प्राणी आहेत किंवा इतर सजीव जे आहेत ते त्या अन्नावरती जगत असतात. आणि म्हणून वनस्पतींना प्रोड्युसर म्हटलं जातं. आता ह्या वनस्पतींनी तयार केलेले जे अन्न आहे, हे वनस्पतींचं अन्न हे कोण खातात, तर हर्बिवोर्स म्हणजे जे शाकाहारी असतात ॲनिमल, ते शाकाहारी ॲनिमल वनस्पतींनी तयार केलेलं अन्न खात असतात. आणि म्हणून शाकाहारींना 1st ट्रॉफिक लेवल म्हणतात, हर्बिवर्स. आता काही जे ॲनिमल्स असतात ते काय करतात, तर मांसाहारी असतात. ते ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला खातात. म्हणजे आता वाघ, सिंह जे आहेत ते शेळी, बकरी, हरिण यांना खात असतात. परंतु शेळी, बकरी, हरिण हे जे शाकाहारी आहेत हे वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नांवर जगतात आणि त्यांच्यावरती वाघ, सिंहासारखे प्राणी त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. म्हणजे शेवटी वनस्पती ज्या आहेत त्या शाकाहारी ॲनिमलच्या पोटात जातात आणि शाकाहारी ॲनिमलच्या पोटातून त्या वनस्पती परत मांसाहारींच्या पोटात जातात. म्हणजे कार्निवर्स म्हणजे मांसाहारी ह्यांना 2nd ट्रॉफिक लेवल म्हणतात. 1st ट्रॉफिक लेवल म्हणजे प्लांट म्हणजे प्रोड्युसर, ते स्वतः अन्न बनवतात. वनस्पतींना खाणारे शाकाहारी ते 1st ट्रॉफिक लेवल. आणि शाकाहारी प्राण्यांना खाणारे मांसाहारी प्राणी त्यांना कॉर्निवर्स म्हणजे 2nd ट्रॉफिक लेवल म्हणतात. आणि काही प्राणी हे दोन्ही खातात, शाकाहारी पण असतात, मांसाहारी पण असतात, त्यांना ओमनिवर्स म्हणतात. आणि हे ओमनिवर्स जे असतात हे 3rd ट्रॉफिक लेवलमध्ये येतात. आणि हा आहे पिरॅमिड ट्रॉफिक लेवलचा. ओके, तर स्टुडंट तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3rd टेस्ट पण बघणार आहोत. सायन्स 1ची 3rd टेस्ट आणि सायन्स 2ची पण 3rd टेस्ट. थँक्यू.